नागपूरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आलेले आहे। तर नागपूरमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। नागपूरमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। राहुल गांधी आज भिवंडीमध्ये आलेले होते आणि भिवंडीमध्ये जात असताना देखील अनेक आंदोलनं करण्यात आली। आता नागपूरमध्ये आंदोलन होते, या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काळे आपल्यासोबत आहेत। अमर, नागपूरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं जाते, काय म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं? आपण आता थेट जाऊया। आंदोलन इथे सुरू आहे। आंदोलन काँग्रेस पार्टी मुर्दाबाद। आता आंदोलन सुरू आहे सगळं राहुल गांधींविरोधात। एआयचं देशामध्ये दिल्लीमध्ये संमेलन चालू आहे आणि काल काँग्रेसच्या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि अर्धनग्न त्यांनी प्रदर्शन केलं। ठीक आहे, मोदीजींचा विरोध वगैरे करणं ठीक आहे, आंदोलन करण्याचा अधिकार, पण ज्या ठिकाणी एआयचं संमेलन असताना 20 राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी पोहोचत असताना काँग्रेसचे लोक असं करून देशाची बदनामी करण्याचा जे प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर बघू शकतो भारतीय जनता पक्षाकडून हे संपूर्ण आंदोलन करण्यात येत आहे आणि जोरदार अशी घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहे। काल ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये जे घडलेल्या युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आले होते आणि त्या पद्धतीने त्यांनी निदर्शनं केले एआय समिट मध्ये येऊन, त्यामुळे एकूणच देशाचं नाव खराब झाल्याचा आरोप करत आहे भाजपाकडून आणि जोरदार असं आंदोलन हे राहुल गांधी यांच्या विरोधात नागपुरात टिळक पुतळा भाजपा जे जुनं कार्यालय आहे तिथे होत आहे। नक्कीच अमर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर नागपूरमध्ये भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जाते। तर नागपूरमध्ये राहुल गांधींविरोधामध्ये भाजपनं आंदोलन केलेलं आहे। राहुल गांधी यांनी आरएसएस संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भामध्ये राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलनं केली जातात। राहुल गांधी आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, भिवंडीमध्ये ते आलेले होते आणि त्या दरम्यान देखील भाजपनं आंदोलन केलेलं आहे।